नमस्कार, महासंगर्जनच्या महावारी विशेष कार्यक्रमात आपले स्वागत। आता आपण उपस्थित आहोत सातारा जिल्ह्यातील लोणंद या ठिकाणी। पालखीचा 2 दिवस मुक्काम असतो। आज पालखीच्या मुक्कामाचा दुसरा दिवस। 12 नंतर आता 12 वाजलेले आहेत। आता थोड्याच वेळात रथापुढच्या पालख्या या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत आणि ही जी दिंडी आहे ही दिंडी माऊलींच्या रथामागची दिंडी आहे आणि या दिंडीची आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे माऊलींची पालखी आता लोणंदमधून फलटण मार्गे पंढरपूरच्या दिशेने ज्यावेळी मार्गस्थ होईल त्यावेळी ही दिंडी त्या माऊलींच्या रथामागे असाच हरिनामाचा जयघोष करत फलटण मार्गे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत। आपण या ठिकाणी पाहतोय महिला वारकरी आपल्याला दिसत आहेत। अनेक दिवसांची ही त्यांची पायी वारी आज लोणंद या ठिकाणी येऊन 2 दिवसाच्या मुक्काम पूर्ण करून आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। आपण या ठिकाणी पुरुषही वारकरी पाहत आहोत। यांचा या ठिकाणी हरिनामाचा गजर चालू आहे। असाच हरिनामाचा गजर हे दिवस रात्र करत आज विठुरायाच्या प्रतीक्षेत पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आपण पाहतो या ठिकाणी त्यांचा हा जो जयघोष आहे, गजर आहे, भजन आहे, जो टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये कशा पद्धतीने होत आहे। अतिशय छान असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तया नाही महापुरी, 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 तया नाही महापुरी। दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी। तया नाही महापुरी, 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 तया हा नाही गजर आहे तो असाच पंढरपूरपर्यंत चालू राहणार आहे। माऊलींच्या चरणाची त्यांना स्पर्श करण्याची आणि दर्शन घेण्याची त्यांना आस लागलेली आहे। आपण या ठिकाणी काही महिला आहेत वारकरी, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। माऊली, काय नाव आपलं? उषाबाई बोराडे, येवला तालुका जिल्हा नाशिक। कुठून आला आहात आपण? येवला पाटोद्यावरून येवला तालुका जिल्हा नाशिक। काय सांगाल? आज लोणंदमध्ये पोहोचलेला आहोत। पुणे जिल्ह्याला निरोप देऊन आज पहिला आणि दुसरा मुक्काम सातारा जिल्ह्यातील आपण केलेला आहे। कसं वाटलं आपल्याला? आनंद वाटला। खूप सोहळा पाहून खूप एकदम खूप उत्सव वाटलेला आहे। पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे। घरी कोण कोण असतं? घरी पोरं नातू कुणाचीच आठवण येत नाही, कोणाचीच आठवण नाही येत। सोहळ्यामध्ये माऊलीला पाहून कोणाचीच आठवण नाही येत घरी। या ठिकाणी या माऊलींच्या डोळ्यामध्ये अक्षरशः आनंद अश्रू आपल्याला दिसत आहेत। आपण पाहतो या ठिकाणी दुसऱ्याही माऊली आहेत, त्यांच्याशी काय नाव आपलं? लीलाबाई अण्णा पवार। कसं वाटलं? काय वाटलं वारीमध्ये? आनंद वाटला, एकदम उत्सव वाटला। या ठिकाणी दुसऱ्याही महिला आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। माऊली, काय नाव आपलं? कुठून आला आहात? गयाबाई अच्छा, कुठून आला आहात? सुतरखेड्यावरून। अच्छा, किती दिवसापासून ही वारी करताय आपण? पहिलंच वर्ष आहे। पहिलंच वर्ष आहे। कसं वाटलं? पाय वगैरे दुखले नाहीत? नाही दुखले। माऊली सोहळा अच्छा, कसले? किती वय आहे आपलं? 50 असत। अच्छा, आपण पाहतो या ठिकाणी परमेश्वराची आस लागलेले हे वारकरी, त्यांना कोणताही दुःख नाहीये, कसलाही शारीरिक त्रास नाहीये। या ठिकाणी आपण वारकऱ्यांशी संवाद साधणार आहोत। आपलं नाव काय? बापू पवार। अच्छा, किती वर्षापासून ही दिंडी आहे? माझं पहिलंच वर्ष आहे। मी फक्त ऐकून होतो सोहळा, टीव्हीवरती बघायचं, त्याच्यानंतर स्टेटस बघायचं। पण मग एक दिवस असा निश्चय केला का माऊलीचा सोहळा आपण स्वतः जाऊन आणि डोळ्याने बघायचा। पण जेव्हा मी चांदवड, माझं प्रामुख्याने गाव चांदवड तालुका आहे, मी आळंदीला आलो। आळंदीपासून दुसऱ्या दिवशी सुरुवात केली। जेव्हा हा सोहळा पाहायला सुरुवात केली, कुठली थंडी नाही, ताप नाही, माऊलीच्या ह्याच्यात इतकी ताकद आहे। जसं माऊलीचा रथ पुढे चालतो का तसं भक्तांच्या अंगामध्ये असं सळसळाट तयार होतो, रक्त हे होतं आणि माणूस असं चालत, पाय दुखत नाही, हात नाही, भूक सुद्धा लागत नाही, पाणी सुद्धा। आणि प्रत्येक असं आहे तर पुण्यावरून निघताना खूप भाविक आहे, कोणी पाणी पुरवतं, कोणी जेवण देतं, कशाचीच कमी नाहीये, कशाचीच कमी नाहीये। न मागता सर्व मागता सगळं भेटतं। कोण देतं
आहे हे सगळं माऊली देतात. या म्हणजे माऊली जसे चालले आहे ना, जसे आजूबाजूचे जे खेडे 2-2, 10-10 किलोमीटरवरून इथले लोक येतात रस्त्यावरती. कोणी लाडू वाटतं, कोणी पाणी वाटतं, म्हणजे खूप सेवा करतात या भाविकांची. आणि त्याच्यानंतर बाकीची व्यवस्था बी आहे, टॉयलेटचे वगैरे सरकारने सुद्धा भरपूर व्यवस्थित नियोजन केलंय. सरकारचं नियोजन कसं आहे या वारीमध्ये आणि रस्ते वगैरे कसे आहेत आपल्याला चालण्यासाठी, स्वच्छता वगैरे? 100% आज कमीत कमी 1 कोटी भाविक चालले. सगळ्याचं नियोजन करणं बी एवढं सोपं नाहीये, पण तरी या सरकारने 95% चांगलं व्यवस्था केलेली आहे. रस्ते चांगले, टॉयलेट चांगलेले. थोडेफार अडचणी होताच आहे, थोडे आमच्या भाविकांची चूक आहे. आमच्या भाविकांचं चूक आहे. समजा केळं जर घेतलंय ना, ते जर खाले तर ते साताडे थोडे लांब फेकले पाहिजे, रस्त्यावर टाकले नाही पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टीची व्यवस्थित आहे, काही अडचण नाही आहे. आणि सगळी ताकद माऊलींची आहे. माऊली नाव काय आपलं? मनीषा बाळासाहेब काळे. किती वर्षापासून ही वारी आहे? मी पहिल्यांदाच वारीला. पहिलंच वर्ष. कसं वाटतं? खूप आनंद वाटला. पाय वगैरे नाही दुखले? नाही, काहीच नाही दुखलं. घरची आठवण? घरची आठवण आली तरी काही नाही. भजनाच्या नामामध्ये काहीच वाटत नाही. आता पलटण मार्गे पंढरपूरला आता विठोबारायांना तुम्ही भेटणार आहात. काय तिथे घराणं मांडणार आहात, काय मागणार आहात विठोराया? काही माऊलीची वारी घडू दे बस, एवढी मागणी. पाहतोय आपण या ठिकाणी निस्वार्थ असा भक्तिभाव आपल्याला वारकऱ्यांच्या मुखातून ऐकायला मिळत आहे. कोणत्याही प्रकारचा या भक्तीमध्ये स्वार्थ नाहीये. काय मागणार याचं उत्तर एकच आलं की आम्हाला वारंवार प्रत्येक वेळी वारी आपली घडू देत. म्हणजेच याचा अर्थ असा की आम्हाला चांगलं आयुष्य दे, दीर्घायुष्य दे, एवढीच त्यांची मागणी आहे. आणि परमेश्वराची आस घेऊन हे सर्वजण आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत विठुरायाच्या चरणावरती मस्तक ठेवण्यासाठी. धन्यवाद. महासंघर्ष न्यूजसाठी मी उमेश जगताप, लोणंदहून. Yeah.